स्वागत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पॉलिटिकल ऑडिट करणार आहोत ते रत्नागिरी जिल्ह्याचं। रत्नागिरीसह गुहागर, राजापूर या विधानसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे, कोण इथं बाजी मारणार आहे, कोण कोण तयारीला लागलाय, तर कोण इच्छुक आहे, या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत ऑडिट मतदारसंघांचं या खास कार्यक्रमात। सुरुवातीला आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातलं राजकीय बलाबल। विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळ पोफळी आणि आंब्याच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा। पौराणिक तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेवढंच राजकीय महत्त्व आहे। या जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। जिल्ह्यातील राजकीय बलाबलाचा विचार करता 3 शिवसेनेकडे तर 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघातून सूर्यकांत दळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत। गुहागर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून भास्कर जाधव हे या मतदारसंघाचे आमदार आहेत। चिपळूण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असून सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे आमदार आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय सामंत आमदार असून ते राज्याचे नगरविकास राज्यमंत्री आहेत। तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी आमदार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याचं हे राजकीय बलाबल आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं ऑडिट पाहूयात। मंत्रिपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदारसंघावर छाप तर पाडली आहे, मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते। पाहूयात रत्नागिरीचं ऑडिट। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा हा बालेकिल्ला। 1972 मध्ये जनसंघ आणि भाजपनं हा मतदारसंघ ताब्यात घेतला। मात्र 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं उदय सामंत यांच्या रूपानं एक नवा आणि तरुण चेहरा दिला आणि रत्नागिरीकरांनी देखील या चेहऱ्याला पसंती दिली। पहिल्याच निवडणुकीत उदय सामंत 6000वर मतांनी निवडून आले। इथं आघाडी असली तरी काँग्रेसच्या नेत्यांचं आणि राष्ट्रवादीचं इथे फारसं जुळत नाही। तर भाजप सेना युतीचीही तीच अवस्था आहे। 2004 आणि 2009च्या निवडणुकीत सेनेच्या काही नेत्यांनी राजापूर मतदारसंघातलं आपलं राजकीय गणित सांभाळत रत्नागिरीत राष्ट्रवादीला छुपी मदत केल्याचं अनेक जण सांगतात आणि म्हणूनच भाजपचा उमेदवार अडचणीत आला। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये उदय सामंत यांना जनतेनं दुसऱ्यांदा पसंती दिली। अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या मंत्रिपदाचा उदय सामंत यांना फारसा फायदा मिळवता आला नसला तरी वातावरण निर्मितीत ते यशस्वी झालेत। गेली काही वर्ष या शहरामध्ये जो विकास होत गेला आहे किंवा तालुक्यात जो विकास होत गेलेला आहे, हा या विकासाची संकल्पना फक्त रस्ते आणि डांबरीकरणाभोवती केंद्रित राहिलेली आहे। तर तशी न होता या इतर पर्यावरणपूरक उद्योग जे काय आहे त्या सगळ्या उद्योगांचा विकास किंवा विचार करून किंवा त्यांना समर्थन प्राधान्याने एक विकासाचं मॉडेल डेव्हलप व्हावं आणि भविष्यात जे काही राजकीय नेतृत्व तालुक्यामध्ये काम करेल आणि विकासाच्या सर्वांगीण मॉडेलवरती काम करावं अशी प्रामाणिक इच्छा आमची आहे। येथील स्थानिक तरुणाच्या हाताला काम देण्याकरता काहीतरी उद्योग किंवा या तरुणांनी ज्या विश्वासाने उदय सामंतांवरती विश्वास टाकला होता त्या प्रमाणात त्या गोष्टीकडे त्यांनी प्रामाणिकपणे पाहायला पाहिजे, पण तसं घडलं नाही आहे। परंतु भविष्यात ते घडेल असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय। परंतु 10 वर्षामध्ये काही प्रमाणामध्ये इथे कारखानदारी जी प्रदूषण विरहित यायला आवश्यक होतं की जेणेकरून आज रत्नागिरीतला तरुण हा मुंबईकडे नोकरीच्या पाठी जातो आणि मुंबईच्या मनीऑर्डरवरती त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करायला भाग पडतं, तशी परिस्थिती आजही आहे। सुमारे 200 कोटींची विकास कामं केल्याचा उदय सामंत यांचा दावा आहे। आगामी विधानसभेची निवडणूक बघता भविष्यात अजूनही अनेक योजना राबवणार असल्याचं उदय सामंत सांगतात। जी ड्रेनेज सिस्टीम रत्नागिरी शहरातली बिघडलेली आहे त्या ड्रेनेज सिस्टीमचं आपण भूमिपूजन करतोय। नळपाणी योजना आपण नव्यानं वॉटर ऑडिट झाल्यानंतर रत्नागिरी शहरासाठी करणार आहोत। ग्रामीण भागामध्ये देखील रस्ते, साखव आणि पूल ही प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणाने मी काम केलेलं आहे। मतदार हे विकासालाच मतदान करतील अशा आरोपांना किंवा आरोप करणाऱ्यांच्या मागे ते राहणार नाही आणि हे अनेक वेळा रत्नागिरी मतदारसंघांना दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे रत्नागिरी मतदारसंघातल्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे। ते सुज्ञ आहेत आणि कुठच्या वेळी कोणाच्या मागे उभं राहायचं हे त्यांना चांगलं माहिती आणि त्याची त्यांना जाण आहे। लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला या मतदारसंघातून तब्बल 31,000ची आघाडी मिळाली होती। त्यामुळे उदय सामंत विजयाचे आडाखे बांधत असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत एकदिलानं लढल्याचे फायदे आता युतीच्या नेत्यांना चांगलेच कळलेत। त्यामुळे भाजपचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी नेमका याच मुद्द्यावर भर दिलाय।
नुसते रस्ते डांबरीकरण म्हणजे विकास का, असा सवाल करत त्यांनी सामंतांच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज्यमंत्री हे जे उदय सामंत आहेत यांना कोणताही अधिकार, त्यांची जी कॅबिनेट खाती आहे म्हणजे नगरविकास असेल किंवा अन्य त्यांच्याकडे काही जे 11-12 खाती आहेत असं ते म्हणतात, पण त्याच्यातला कुठलाही पॉवर यांना डेलिगेट केलेला नाहीत. त्यामुळे मुळात यांना कुठलाही अधिकार नाही, फक्त यांना भूलथापा देण्याचा अधिकार आहे आणि ते देण्याचं काम चाललंय. आज रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, औद्योगिकरण आज पूर्णपणे ठप्प झालेत. भारतीय शिपयार्ड सारखा जवळजवळ 3000 कामगारांना काम देणारा कारखाना गेली 3 वर्ष बंद आहे आणि त्यामुळं रोजगाराची प्रचंड मोठी मारामार आहे आणि अशा वेळेला मोठा असंतोष आहे. मंत्री म्हणून खरं तर यांनी ही कामं करणं गरजेची होती. आज KG पासून सिनियर KG पर्यंत आणि त्याचबरोबर 11वी आणि 13वीचे सुद्धा प्रवेश आज मिळू शकत नाहीत. विरोधकांशी छुपी युती न करता युतीचे नेते एक दिलानं लढले तर उदय सामंत यांना आगामी निवडणुकीत विजय सोपा नसल्याचं विश्लेषक सांगतायत. ही निवडणूक एकतर्फी होईल असं वाटत नाही. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून जर गणितं मांडायला गेलो तर फसगत होण्याची शक्यता आहे. कारण उदय सामंत या ठिकाणी गेली 2 टर्म म्हणून काम करतात आणि त्यांनी अतिशय चांगला मतदारसंघ बांधलेला आहे. गेले वर्षभर ते इथे मंत्री म्हणून काम करतात. मंत्री म्हणून काम करताना नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो आणि एकूणच तालुका असो, या तालुक्यात त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आणि त्या तऱ्हेने त्यांनी मतदारसंघाची बांधणी केलेली आहे. त्यामुळे ते बाळमानेंना इथं सहजासहजी विजय मिळवू देतील असं दिसत नाही. ही निवडणूक निश्चितपणे चुरशीची होणार आहे. मंत्रिपदामुळे सतत कार्यरत राहत उदय सामंत वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेत खरे, मात्र महायुतीतले नेते आणि कार्यकर्ते विशेषतः शिवसेनेचे नेते एकदिलानं तयारीला लागले तर उदय सामंतांपुढे खऱ्या अर्थी आव्हान उभं राहू शकतं. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. विद्यमान कामगार मंत्री भास्कर जाधव यांची राष्ट्रवादीकडनं उमेदवारी फिक्स मानली जाते, तर हा मतदारसंघ जागा वाटपात शिवसेनेकडे गेल्यानं भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉक्टर विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर जे काही महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा एक विधानसभा मतदारसंघ मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे राहणार आहे. गुहागरशी नातू कुटुंबियांचा गेली 3 दशकांहून अधिक काळाचा संबंध आहे. गेली 35 वर्ष गुहागरची आमदारकी ही नातू कुटुंबियांकडे होती. मात्र 2009च्या विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे डॉक्टर विनय नातू यांनी बंडखोरी केली आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांना झाला. जाधव यांनी या मतदारसंघात पाणी पुरवठा योजना, रस्ता विकास, समाज मंदिर, सभागृह, पिकअप शेड अशी विविध कामं केल्याचा दावा त्यांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गेली अनेक वर्ष हा विधानसभा मतदारसंघ हा विरोधी पक्षाकडे होता, परंतु जाधव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी संपूर्ण ग्वागर तालुका आणि हा विधानसभा मतदारसंघ गावागावात, वाडीवाडीत, घराघरात जाऊन पिंजून काढला आणि या ठिकाणी हतबल झालेला कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याला प्रेरणा देऊन, प्रोत्साहन देऊन आणि त्याचबरोबर ते विधान परिषदेचे आमदार पहिले होते आणि सरकारवरती असल्यामुळं, थोडक्यात आमचं असल्यामुळं की त्यांनी बराचसा विकासात्मक निधी या तालुक्यामध्ये आला आणि बरेच वर्ष खोळंबलेली कामं जी होती अशी कामं बऱ्याच वर्षांनी मार्गस्थ झाली. गुहागरमध्ये रस्ते विकासाची कामं झाली, मात्र कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पूर्वीची 9 खाती मधलं प्रदेशाध्यक्षपद आणि आत्ताची कॅबिनेट मंत्रीपद यामध्ये जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. कोणतीही एखाद्या डिपार्टमेंटचा चांगला कामकाजाचा ठसा असा जिल्ह्यातही उमटला नाही, या तालुक्यातही उमटलेला नाही. मग त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग 5 वर्ष, अनेक वर्षानं राज्यमंत्रीपद मत्स्य व्यवसाय विभागाचं रत्नागिरी जिल्ह्यात होतं, पण ना डिझेल परताव्याचा प्रश्न वेळच्या वेळी सुटू शकला किंवा मत्स्य व्यवसायाकरता लँडिंग स्पॉट एखादा नवीन धक्का झाला पाहिजे, बंदर झालं पाहिजे, यातलं कोणतंही काम जिल्ह्यात झालं नाही. नुसता गाळ उपसायचा, ड्रेजर आणायचा आणि त्या ड्रेजरची कॉन्ट्रॅक्ट कोणी घ्यायची याच्यावरच त्यांनी काम करत राहिले. प्रत्यक्ष मच्छीमारांकरता कोणता विषय इथे झाला नाही. गुहागरमधील आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत. नातूंना अनेक गोष्टी खरं म्हटलं तर अनुकूल आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वाभाविकपणे त्यांचं घराणं हे या मतदारसंघाशी जोडलं गेलेलं आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे आता नाही म्हटलं तरी आघाडी सरकारच्या विरोधात, राज्यातल्या आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. त्याच्यामध्ये इन्कम्बन्सी फॅक्टर हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्याचाही लाभ नातू उठवू शकतात. पण नातूंच्या अजून एक कच्चा दो असा आहे की शिवसेना त्या मतदारसंघामध्ये काय भूमिका पार पाडते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मात्र जनतेच्या समस्या कायम आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून पर्यटनाला चालना देण्यात यश आलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट बंद असल्यामुळे विद्यमान आमदार आहेत त्यांना मिळालेली एकूण पदभार तर गुहागरचा विकास झाला असं वाटत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरेंना या मतदारसंघातून 2000 मतांची आघाडी मिळाली होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी. आता लेखाजोखा राजापूर मतदारसंघाचा. राजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथे भगवा फडकवला. राजापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो इथल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध दर्शवला आणि जनमानसावर शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाली. जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे राजन साळवी 2009च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. राणे समर्थक गणपत कदम यांना पराभूत व्हावं लागलं. आगामी निवडणुकीत आपणच पुन्हा एकदा विजयी पताका फडकावणार असा विश्वास राजन साळवींना वाटतोय. मतदारसंघात पाणी पुरवठा, रस्ता, पाखाडी, संरक्षक भिंती, शासकीय कार्यालयांना संगणक अशी अनेक विकास कामं केल्याचा दावा ते करतायत. मागच्या निवडणुकीमध्ये मला मताधिक्य मिळालं 25,000चं. ह्यावेळेला निश्चितपणे 5 वर्ष कालखंडामध्ये जनसंपर्काच्या माध्यमातून विकासाबाबतीत जी आम्ही कामं केलेली आहेत त्यावर निश्चितपणे 50,000च्या पुढे माझं मताधिक्य असेल हा मला ठाम विश्वास आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होऊन 67 वर्ष झाली. त्या कालखंडामध्ये मध्ये युती शासन शिवसेना भाजपा सोडल्यास संपूर्ण काँग्रेसची राजवट होती आणि आज मतदारसंघामध्ये फिरतोय, लोकांना रस्ते नाही, लोकांना पाकाट्या नाही, लोकांना पाणी योजना नाही आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचे दिवस आल्यानंतर विविध योजनेच्या अधिपत्याखाली जी जी विकास कामं असतील ती परिपूर्ण करू हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. असं असलं तरी इथे समस्या आहे तशाच आहेत. रस्ते डांबरीकरण मात्र दुरवस्था कायम. आरोग्य केंद्रांची गरज. राजापूरमधील धरण प्रकल्प कधी कार्यान्वित होणार? पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष. रोजगाराच्या संधी नाहीत. गेल्या 5 वर्षामध्ये राजापुरामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामं झाली. मात्र ती रस्ता आणि पाकाडीच्या पलीकडे विकास कामं झाली नाही. मात्र यांचाही जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचंही कितपत काम झालं आहे ते संशोधन होणे गरजेचं आहे. संशोधनाचा अभ्यास होणे गरजेचं आहे. या व्यतिरिक्त गेल्या कित्येक वर्षापासून राजापूरचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये राजापूरचा पूररेषेचा प्रश्न असो, MIDCचा प्रश्न प्रलंबित असो किंवा मग राजापूरच्या अन्य सोयीसुविधांचा प्रश्न असो, सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत. पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र राजापूरच्या पूर्व भागामध्ये जामदा प्रकल्प असो किंवा अन्य धरणाच्या मधून प्रकल्प सुरू आहेत. मात्र त्या प्रकल्पांचा पाणी टंचाई किंवा शेतीच्या विकासातून कितपत फायदा झाला आहे याचा विचार होणे गरजेचं आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून तो होणे गरजेचं आहे. काँग्रेससाठीही हा मतदारसंघ म्हणावा तितका सोपा राहिलेला नाही. अनेक राणे समर्थक नाराज असून ते सेनेच्या वाटेवर असल्यानं राणेंसाठी आणि काँग्रेससाठी ती डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी संघटना बांधणीवर भर दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रमेश कीर इच्छुक असून त्यांनी गावोगावी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. खरं तर आमच्या भूमिकेपेक्षा जो इथला आमचा विरोधी पक्ष आहे, जो शिवसेना आहे, त्यांनी आता लोकांशी खरं बोलण्याची वेळ आता आलेली आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण आजपर्यंत ते सातत्यानं खोटं बोलत आलं, लोकांना खोट्या सगळ्या गोष्टी सांगत आले. आज मात्र मला त्यांना असं सांगावंसं वाटतं आहे की कोकणातल्या जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळू नका, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलू नका. त्यांना वस्तुस्थिती काय आहे ती सांगा. कारण एका बाजूला पंतप्रधान मोदी सांगतात की जैतापूरचा प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करणार आणि दुसऱ्या बाजूला इथे शिवसेनेचे लोक येऊन सांगतात की हा प्रकल्प आम्ही रद्द करणार. शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध असून याच मुद्द्यावरून सेना भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता आणि त्याचाच फटका आता सेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरू शकतो. इंद्रोन हे सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण आहे, पण त्या व्यतिरिक्त ही रत्नागिरी जवळची निवळी पंचतारांकित MIDC होऊ घातली होती.
किंवा असे अनेक प्रकल्प आहेत की जे रत्नागिरीत येणार अशी स्थिती होती आणि ते राजकीय वादामुळे रखडले गेले आणि त्यामुळे ते परत आलेच नाहीत. एकूणच उद्योग क्षेत्रामध्ये असं आहे की रत्नागिरीमध्ये किंवा कोकणात कुठलाही उद्योग घेऊन गेला तर पहिली संघर्ष समिती स्थापन होते. ठीक आहे, प्रत्येक प्रकल्पाबद्दल लोकांचे आक्षेप असू शकतील, पण त्या व्यतिरिक्त मग आम्हाला हवं आहे काय हे आमच्यासमोर निश्चित नाही आहे. त्यामुळे आजपर्यंत कुठलाही प्रकल्प रद्द झाल्यानंतर त्या जागी दुसरं आम्ही काय करणार हे निश्चित कोणासमोरच नाही आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही चुरशीची होणार हे उघड आहे. ह्या लोकसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला 22,500 मतांचं मताधिक्य मिळालेलं होतं. काँग्रेसच्या उमेदवारांपुढे हे मताधिक्य तोडून आपला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत काँग्रेस उमेदवाराला. आजच्या परिस्थितीत राजापूरमधून काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष रमेश कीर, लांजाचे राजन देसाई आणि प्रदेशचे प्रवक्ते हरीश रोगे असे 3 उमेदवार इच्छुक आहेत. यापैकी राजन देसाई आणि हरीश रोगे हे स्थानिक आहेत. इथल्या लोकांची सध्या अशी मागणी आहे की स्थानिक उमेदवार हवे. पण रमेश किरांचं असं म्हणणं आहे की मी जिल्हाध्यक्षामुळे माझं ज्युरिडिक्शन हे जिल्हा आहे. परंतु आत्ता ह्या सगळ्या 3 उमेदवारांच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यांना जोपर्यंत सिग्नल मिळत नाही वरून तोपर्यंत हे काम करायला अजून उतरलेलं नाही आहे. चैतापूरच्या प्रकल्पाचं भांडवल दोन्ही राजकीय पक्ष करणार, मात्र याचा फायदा नेमका कोणाला होतोय हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, राजापूर, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.